का बरं आम्ही भेटायचं नाही सांग, भेटायचं नाही. चालली मी आता डायरेक्ट लग्नच करणार आहे. 32% चार्जिंग आहे का आपल्या? 32%च राहील. कसलं खतरनाक लोकेशनवर शूट करायला चाललोय आम्ही. कर्जाचं पाणी पाणी करते सांग ना कोणतं लोकेशन आहे? वेडिंग वगैरे होतात नाही का, फोटोशूट वगैरे होतात जिथे चाललोय त्या लोकेशनच नाव माहिती नाही आम्हाला म्हणल्यावर काय होणार आहे मॅडम? सांगा लोकेशनचं नाव काय, सांगा. लोकेशनचं नावच नाही माहिती मला. एक मिनिट. मी आहे ना, मी फक्त आम्ही दोघीच फक्त रेडी नाही झालो, बाकी ह्या दोघी इकडे बघा, ह्या दोघी पण रेडी झाल्यात. परत ही तर एक नंबर रेडी झाली. इकडे बघ, या साईडनी बघ, सिर्फ तुम्हारी आंखें दिख रही है. आणि आमचा अवतार असा आम्ही तिकडे डोंगरावर जाऊन रेडी होणार आहे. तुला वैतागायला असला तर पाहिजे. भाई शूट बीट कशाला करायचं ब्रो आपल्याला इकडे? हा ब्रो शूट नाही करायचं आपल्याला इकडे. A few minutes later. हा मेकअप आहे ना मी स्वतःने केलाय. माझी फ्रेंड बोलली होती की ती करणार आहे, पण नाही, शेवटी मलाच करायला लागला मेकअप. तर आता मी रेडी आहे डायरेक्ट लग्न करायला. कोण रिकामा पडला? तर मी आता बॉयफ्रेंड असलं काही चक्कर मध्ये पडणार नाहीये. मी डायरेक्ट लग्न करणार आहे. माझ्या फॅमिलीसाठी मी डायरेक्ट सांगते की माझ्यासाठी ना मुलगा बघायला चालू करा. ती मम्मी कंटाळली तुला, अगं गप ना. मुलगा बघायला चालू करा. नवरी तयार आहे. मी काळी पडले गाईस. तर आता तुम्ही ऐकून घ्या, ही माझी बेस्टी, ही ना तोंडाको, ही मला बोलली होती की मी तुझा मेकअप करणार आहे, पण ही अशी तिचे व्हिडिओ काढण्यात व्यस्त झाली ना, तिने साधं माझ्याकडे बघितलं पण नाही. हे सगळं जे काय दिसतंय ना माझ्या तोंडावरती रंगरंगोटी, हे सगळं माझं मी केलंय. ते सगळं माझं मी केलेलं आहे. आणि हिचं पण. म्हणून आहे ना मैत्रिणींवरती आहे ना कधीच विश्वास नाही ठेवायचा. मेकअपच्या बाबतीत तर आहे ना, मेकअपच्या बाबतीत तर कधीच विश्वास नाही ठेवायचा. A few inches later. आमचे टीममेट्स बोलतील आम्हाला ह्या परत भेटल्या. का बरं आम्ही भेटायचं नाही सांग, भेटायचं नाही. सांग ना. काय बोलतेस? काय बोलतेस? लय जाडी झाली. तेव्हा जाडी झाली होती, आता नाही. आता मस्त दिसते. आता स्लिम झाले ना. स्लिम झाली. आता कुठे प्रतीक्षा वाटते? आता गोलू झालं हो, आता स्लिम आहे ना. पण काळी दिसते का? कशी दिसते मी? गाईज कमेंट करून सांगा मला. गाईज आम्ही आलो आहे इकडे फोटोशूट करायला. देशपांडेंचा वाडा आहे. त्याचे चार्जेस पेड केले भाई आपले, असं जाऊन नाही देत वरती. नाही त्यांनाच येऊ दे. हाय बोल, बाय बोल, बाय. चालले बाय बोला सर. फोटोग्राफर, पण त्यांचं नाव आम्हाला काय माहित नाही. सर तुमचं नाव काय? पवन सर. पुढे काय फोटोग्राफी वगैरे? ओके, ह्यांच्या स्टुडिओला नक्की लवकर भेट द्या. खूप छान फोटो काढतात, खूप मस्त. एकदा दाखवते तुम्हाला लोकेशन बघा. क्यूट क्यूट लोकेशन आहे. वाव, इकडे राहायचं मन करतंय माझं तरी आता.
सो एंड ऑफ द डे मी चालले आता घरी.